गाईंचं आणि माईंचं सिंधुताई सपकाळांचं काय नातं हो? माणुसकीचं. हो, कारण ज्यावेळेस माईंना घरातून अन्याय, अत्याचार, मारहाण करून बाहेर काढलं, ढकलाढकली झाली किंवा फरफटत बाहेर काढलं, त्यावेळेस माईंना गाईंच्या गोठ्यामध्ये नेलं गेलं होतं. आणि माईंची प्रसूती अवस्था होती एवढंच नव्हे, माई प्रसव सुद्धा झाल्या. लहानशा बाळाला माईंनी बेशुद्ध अवस्थेत जन्म दिला. ते सगळं पाहून एक गाय येऊन माईंच्या अंगावर अशा रीतीने उभी होती जी माईंची मदत करत होती. एवढंच नव्हे, ती गाई ओरडून बाकीच्या हंबरटा फोडून बाकीच्या गायांना सांगत होती, माणसाने माणुसकी सोडली. हो, माणसाने टाकून दिलं, आपण नको टाकून द्यायला. त्या क्षणी बेशुद्ध अवस्थेत सुद्धा माईंनी विचार केला की यापुढं अनाथांचीच नाही तर ह्या गायींची सुद्धा मला आई व्हायचंय. आणि म्हणूनच 250 गायींची सुद्धा माईंना आई म्हटलं जातं. आणि एवढंच नव्हे, कुठे जरी गाई कसायला दिली गेली तरी माईंना फोन जायचे की माई ह्या